आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. विकास जिल्ह्यातील GDPचा दर या सर्व बाबतीत सबके बाद उस्मानाबाद असा आपला नावलौकिक होता आणि आजही आहे. हा नावलौकिक पुसून काढण्यासाठी म्हणावे तसे कुणीच प्रयत्न केलेले नाही हे उघड सत्य आहे. आणि त्यामुळंच मग जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोकं वर काढल्याचं गेल्या 2-3 वर्षापासून आपण पाहत आलो. फेब्रुवारी 2025 मध्ये तामलवाडी टोल नाक्यावर एक 4 चाकी वाहन पोलिसांनी अडवलं आणि मग ज्यावेळेस वाहनातील संशयित यांची चौकशी केली त्यावेळेस त्यांच्याकडं तब्बल 60च्या पुढं ड्रगच्या पुड्या आढळल्या. आणि त्यावेळेसपासून मग तुळजापूर परिसरातील ड्रग तस्करीचं प्रकरण पुढे आलं. याच्यात जवळपास 40 जणांना आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केली असून अजूनही या ड्रग तस्करीचा खटला कोर्टात उभा राहिलेला नाही. या ड्रग तस्करीत अनेक पक्षाचे अनेक तुळजापूरमधील स्थानिक नेते सहभाग त्यांचा असल्याचं त्या ह्याच्यात उघड झालं होतं. सोलापूर जे पश्चिम महाराष्ट्रातून किंवा सोलापूरकडून तुळजापूरकडं येताना तामलवाडीच हा सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका आहे. तिथं चेक नाका पण आहे. आणि नेमकं ज्यावेळेस फेब्रुवारी 25 मध्ये ड्रग तस्करीचं प्रकरण पुढं आलं त्यानंतरही पुढं 6-7 वेळा इथं ड्रग वाहतूक करणाऱ्या लोकांना पोलिसांनी पकडलेलं आहे. याचा अर्थ इथं या टोल नाक्याहून या रस्त्यानं या परिसरात सतत ड्रग येत असतं, ते आणलं जातं, ड्रग पेडलर येतात, मग ते जे विक्रीचं त्यांचं जाळं आहे सर्व स्पष्ट झालेलं आहे. हे का घडतं तर आपल्या जिल्ह्यात रोजगाराच मिळेलच याची हमी नाही. कसं जगायचं हाही प्रश्न आहे. त्याचबरोबर जग कसं छान चौकीत जगते आपणही तसं जगावं या मानसिकतेनं ही तरुण किंवा काही थोडंफार वय पुढं गेलेली मंडळी पण ह्या अनैतिक धंद्यात आपलं पाऊल ठेवतात आणि ते पाऊल अगदी घट्ट मजबूत करतात असं स्थिती आहे. तुळजापूर आणि परिसर फक्त ड्रगमुळंच चर्चेत आहे असं नाही. इथं जे नवीन सोलार ऊर्जेचे ठिकठिकाणी प्रकल्प सुरू आहेत त्या प्रकल्पाच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकावणं, त्यांच्यावर बळजबरीनं त्या पैशाची मागणी करणं, त्याचबरोबर त्या सोलार कंपन्यांनी जे बाउन्सर ठेवलेले आहे तेही अगदी त्याला उलट प्रतिक्रिया देताना आपण पाहतच आलो. हे कमी होतं काय? आता बरेच दिवस तटलेल्या अशा युवक आणि युवतींचं मिलन होत असतं आणि तोही प्रकार म्हणजे वेश्या व्यवसायाचा प्रकार त्या टोलनाक्याच्या परिसरात पूर्वी सुरू होता, आजही सुरू आहे. परंतु आता यात चक्क बांगलादेशी मुलींकडून
वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचं प्रकरण गेल्या आठवड्यातून उघडकीस आलं आहे. पोलिसांनी मिलन लॉजवर छापा टाकला आणि त्यांना तिथं बांगलादेशी महिला वेश्या व्यवसाय करत असल्याचं दिसून आलं. फार हजारो किलोमीटरचं अंतर कापून त्या मुली तामलवाडीपर्यंत कशा आल्या हाही संशोधनाचा विषय आहे. यांना कोण कुठून कसं आणतं ह्याचे आता पोलिसांनी तपास करावा लागेल. आणि आपल्या घरची हलाखीची परिस्थिती, बांगलादेशचं एकूण वातावरण, त्यामुळं ह्या मुली एजंट लोक भारतात तुम्हाला रोजगार देतो या नावानं तिथून हुसकून आणतात आणि इथं प्रत्यक्षात त्यांना त्यांचा देह विक्रीचा व्यवसाय करायला लावत असतात. तर असं हे सगळं आहे. हे एकट्या दुकट्या कोणी करत नसतं, यास मागं कोणीतरी असतं आणि आपण केलं तरी फार झाली तर अटक होईल, पुढं काही होणार नाही अशी ज्यावेळेस ह्या अवैध धंद्यात उतरलेल्या लोकांची मानसिकता होऊन जाते, त्यामुळं ते सतत हा उद्योग करतच राहत असतात. मग त्यांच्या पाठीशी कोणीतरी बडी झेंडं असतात, कोणती तरी राजकीय शक्ती असते आणि त्यामुळं हे प्रकार सर्रास घडत असतात. गेल्या 10 ते 15 वर्षापासून तुळजापूर तालुक्यात ही प्रस्त वाढत चाललेलं दिसून येत आहे. याला कोण जबाबदार आहे? मग तुम्ही आम्ही यासाठी काय करणार आहोत? तिथल्या जनतेवर राज्य करणारी मंडळी त्या जनतेला यापासून दूर ठेवणार आहे की नाही हे प्रश्न आहे आणि ते कधी सुटणार का तसेच राहणार हाही प्रश्नच आहे. महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशातील लोकांची आदिशक्ती आदिमाया असणाऱ्या तुळजाभवानीच्या त्या तिचा ही आहे मंदिर आहे, त्याच्या आसपास हे प्रकार घडणं आणि ते प्रकार करणारे यांनीही थोडं तरी त्या आदिशक्ती आदिमायाची लाज बाळगणं गरजेचं आहे. धार्मिक पर्यटनाला येणारी लाखो मंडळी तुळजापूरला येत असतात, त्यातून अनेकांना रोजगार मिळतोय. असेच काहीतरी रोजगार करा. येणाऱ्या भाविकांचा दर्शन सुखकर व्हावं, त्यांना आल्यावर इथं जरा शांती त्यांच्या मनात मिळावी यासाठी काहीतरी करा. उगीच असल्या ड्रग्ज, वेश्यागमन, खंडणी, मारामाऱ्या असल्या भानगडीत पडू नका असंच सर्वांना वाटतं. एवढं खरं. एकोणीसव्या IPL स्पर्धेच्या हंगामातील काल तिसरा डबल हेडर म्हणजे 2 सामने असणारा तिसरी वेळ होती आणि आज ती 4थी वेळ आहे. काल जे दुपारी 3:30 आणि 7:30ला 2 सामने झाले. पहिला सामना झाला दिल्ली कॅपिटल आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये आणि या सामन्यात अगदी धावाचा पाऊसच पडला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटलनं 20 षटकात 2 बाद 264 असा धावाचा डोंगर रचला होता. या धावाचा डोंगर रचण्यात महत्त्वाची भूमिका ही KL राहुलनं बजावली.
त्यानं अवघ्या आपल्या खेळीत त्यानं 152 धावा केल्या आणि त्याला राणानं 91 धावा करत साथ दिल्यामुळे दिल्ली कॅपिटलला धावाचा 264 असा धावाचा डोंगर रचला आहे. एवढ्या मोठ्या धावा, कडक उन्हात सामना, हे आव्हान पंजाब किंग कसं परतवून लावणार आणि विजय मिळवणार याकडं क्रिकेट रसिकांचं लक्ष होतं. मात्र नेहमीप्रमाणेच पंजाब किंगची सलामीच्या फलंदाजाची प्रभू सिमरन सिंग आणि आर्या ही जोडी आहे ती मैदानात उतरली. त्यांनी पहिल्या पिढ्याच्या भागीदारीत 50हून अधिक रन केल्या. काल आर्या लवकर बाद झाला, मात्र अवघ्या 26 चेंडूतच प्रभू सिमरन सिंगनं 76 धावा केल्या आणि मग पंजाबचा प्रमुख फलंदाज असलेला आणि कप्तान श्रेयस अय्यरनं 71 धावांची खेळी केली. त्यामुळं मग पंजाब किंग्सला हा सामना 6 गडी राखून जिंकता आला. पंजाबनं 4 बाद 265 धावा अवघ्या 18व्या षटकातच पूर्ण केलेल्या होत्या. हा एवढा चुरशीचा आणि धावांचा धावांचा पाऊसच पडत असलेला सामना झाल्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता राजस्थान रॉयल आणि सनरायझर हैदराबाद या दोघा संघात सामना झाला. राजस्थान रॉयल्सनं प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 228 असा धावा केला होता. या संघाचा हिरो असलेला सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीनं काल IPL मध्ये आपलं शतक पण केलं. त्यानं 27 चेंडूतच 103 धावा केल्या होत्या. त्याला ध्रुव जुरेलने 51 धावा करत चांगली साथ दिल्यामुळे राजस्थान रॉयलला 6 बाद 228 धावा करता आल्या. आता राजस्थानच्या 228 धावाचं आव्हान पेलून काढताना सनरायझर्स हैदराबादचा जी सलामीची जोडी आहे अभिषेक शर्मा आणि हेड यांनीही सुरुवात दणकेबाजातच केली. हेड जास्त काळ काही टिकला नाही, परंतु अभिषेकनं जे 57 धावाचं योगदान दिलं आणि त्याला संघाचा कप्तान असलेला ईशांत किशननं 74 धावाची साथ दिली. त्यामुळं बघता 18 षटकं आणि 3 चेंडूच्या खेळात सनरायझर्सनं 5 बाद 229 धावा करत राजस्थान रॉयलवर मात केली. आजही IPL स्पर्धेचा डबल हेडर दिवस आहे. आज रविवार आहे, त्यामुळे 2 सामने होणार आहे. दुपारी 2:30 वाजता चेन्नई सुपर किंग गुजरात टायटन्स बरोबर आपलं नशीब आजमावेल, तर संध्याकाळी 7:30 वाजता लखनौ जायंट्स आणि KKR या 2 संघात सामना होणार आहे.
आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.